तर मित्रांनो बघा, आता आम्ही थोडं पुढं आलोत ना, ते किती भारी तळ लागलंय. असं वाटतंय मला की जाऊन तिथं पोहात म्हणून, पण मला पोहता येत नाही बघा मित्रांनो. त्याच्यामुळे मी वरतूनच बघायला लागले तळ कसं आहे काय आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहे शूटला. बघू शकताय मित्रांनो, मी पण कशी रेडी झाले शूटसाठी. पण आमची मशीन कधी बंद होती का माहिती. बघा, भैया पण आला शूटला. आलाय भैया माझा सबूत देणारा. बघा, भैया आला शूटला. मित्रांनो, हा भैयाचा शूट आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि मित्रांनो बघा, आता आपल्याला शूट घ्यायचा आहे. बोला. बोलायला सांगितलं तर काय तर मित्रांनो, आता नाही का आपल्याला शूट करायचं आहे. इथं बघू शकताय, एकदम जबरदस्त लोकेशन आहे. आणि हेच आपलं ट्रॅक्टर असतं मित्रांनो शूटमध्ये. आणि आता आपण नाही का सगळे इथं शूट घेणार आहे. चलो. फायनली मित्रांनो, आपला एक आता पार्ट झालेला आहे आणि दुसरा पार्ट घेण्यासाठी बघू शकता कल्पना इकडून आलेली आहे बघा. आणि मित्रांनो बघा, माझ्याकडे माईक होतं त्याच्यामुळे त्यांचं काम रोखलंय. आता आणून दे चालू होत आहे. मित्र होऊन जाईन हे बघा, चलो. मामाला किती वेळ बंद आहे? अर्धा तास. बरं मित्रांनो बघा, मशीन चालू असल्यामुळे ऐकू येत नाही. तर मामाने आपल्यासाठी मशीन बंद केली. थँक्यू मामाचे पण. ठांकू राहुलच्या लग्नाला 2 टॅम्पो. पण 2 नाही आपले ते टॅम्पू. चलो मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आता आम्ही थोडं पुढं आलोत ना, ते किती भारी तळ लागलंय. असं वाटतंय मला की जाऊन तिथं पोहात म्हणून, पण मला पोहता येत नाही बघा मित्रांनो. त्याच्यामुळे मी वरतूनच बघायला लागले तळ कसं आहे काय आहे. आणि मित्रांनो, किती छान आहे बघा ना, इकडं उसन ते गार्डन बी असं भारी असल्यावाने हे की असं वाटतं हे शेत नाही आहे, गार्डनच आहे म्हणून. लयच भारी वाटते मित्रांनो. तुम्ही कधी येताय बरं आम्हाला भेटायला इकडं? नक्की आमच्या इकडे आलेत ना तुम्ही, तुम्हाला इथं घेऊन येईन हे तळ्यात पोहायसाठी. कोणाकोणाला पोहता येतं ते पण आपण तिथं जाऊन आंघोळ करू. तर मित्रांनो, खरंच ना आज जे आपलं लोकेशन आहे ना, एकदम भारीमध्ये आपला ब्लॉग आलेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता सध्या आपण खाल्याच्या एक साईडला उभा आहे आणि बघू शकता ह्या पावसाळ्यामध्येच अर्धी खणान ही भरलेली मित्रांनो. चलो. ते छान आहे मित्रांनो, असं काळं पाणी आहे, एकदम भारी आहे. तर चालत आता मित्रांनो, आमचा शूट बस राहिला आहे ना. आता 5:30 झाले तर. आणि नंतर नका ना परत अंधार पडतो ना, तर मग शूट निघत नाही बघा. चेहरे काळे निघतात. मग तुम्हाला चांगले पाहिजे ना चेहरे बघायला, त्याच्यामुळे आता गडबड करतो. तर चला बाय. तर बघा मित्रांनो, आता आमची गाडी समोर आली होती बरं का माझ्या भावाची. ते मागच गप्पा मारत बसले. तर याला कधीच काळजी नाही की समोर जावा का काय काही. चला मित्रांनो, साईडला नाही का आपले महाराज आहे आणि मित्र आहेत सगळे. हे सुद्धा मित्रांनो आपल्या लोकेशन ठिकाणीच आहे बघा. लोकेशन आहे महाराष्ट्र. तर फायनली मित्रांनो, आपला तिकडचा शूट झाला आहे. आणि बघू शकताय आज तर खरंच मित्रांनो एवढं लोकेशन आपल्याला जबरदस्त दिसलं रस्त्याने येताना. बघू शकताय साईडला गाई आहे, त्याच्यानंतर ही आपली सगळी मित्रमंडळ आहे. आणि बघू शकताय आपण अशा ठिकाणी आलो आहे की जिथं पूर्ण टेकडा आहे, म्हणजे पाय करता भरत नाही. हे बघू शकताय एवढा पाऊस पडून बी. हे आहेत मित्रांनो आपले जे महाराज आहेत घेऊनशीचे, त्यांचे हे अंगरक्षक आहेत, वामसर आहेत बघू शकताय. आणि हेच मित्रांनो जे आपले बाबा आहेत, हे त्यांचा आखडा आहे, म्हणजे घर आहे बघू शकताय. आणि हे या लोकेशनवरती मित्रांनो आपण शूट घेण्यासाठी आलतो. आणि बघा ही खोपी किती भारी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. खरंच मित्रांनो स्क्रिप्ट नका करू. हे बघा किती जबरदस्त आहे मित्रांनो. आतमध्ये एकदम कुटिया म्हणून वाटते मित्रांनो बघा. तर मित्रांनो चलो. हां फायनली मित्रांनो, आता आम्ही गावात आलोच बघा. आणि त्यांना लोकांना लाईटिंग बिटिंग लावली, झेंडा आहे तुम्हाला दिसतंय का, तेच आमचं घर. शूटचं घरी बरं का, म्हणजे आमचं घर नाही ते, आमचं घर
तर फायनली मित्रांनो आपण लोकेशनच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला बघू शकताय पाठीमागं शूट घ्यायचं आहे. तर हेच ते मित्रांनो घर आहे आणि इथं मित्रांनो आपल्याला शूट घ्यायचं आहे. आणि आजचा जो आपला ब्लॉग होणार आहे तो खूपच भारी होणार आहे, कारण आपलं जे आहे लोकेशन एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि उद्याचा व्हिडिओ तर नक्की. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शूटसाठी. तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे शूटिंग आपली आता खूप दिवसापासून चालू आहे आणि आज आपला गावामध्ये शिम होता आणि त्यासाठी आपण आलो होतो. तर बघा फायनली आता आपण त्या जागेवर लोकेशनमध्ये तिथं पोहोचलेलो आहे. आता आपण नाही का नक्कीच शूट काढूया कसा आहे कसा नाही, आणि नक्कीच हा ब्लॉग नाही का शेवटपर्यंत बघत राहा बरं का. तर चलो. आणि खरंच लोकेशन एकदम जबरदस्त आहे, बघू शकताय. तर चलो आता आपण चाललो आहे आतमध्ये. आणि खरंच मित्रांनो आजचा जो ब्लॉग होणार आहे का खूप भारी होणार आहे आणि इथंच पूर्ण आपला शूट होणार आहे. बघू शकताय हे लोकेशन आहे आणि हे मित्रांनो पाखरासाठी सगळी पाणी ठेवलेलं आहे. मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला मित्रांनो हा घरातला शूट असेल ब्लॉग असेल. अंकल हे देखो गाईस आता आपण रूममध्ये फायनली पोहोचलेलो आहे. तर बघा आपल्याला अशा घराची गरज होती तर ते नक्कीच आपलं ते मिळालेलं आहे. तर बघा हे आहे हॉल. हे बघा इतर भाऊ सुद्धा आले आतमध्ये आणि हे जे दादा त्याला आहे आता त्याला असं वाटतंय की मला action मध्ये कवा नाही असं वाटतंय. तुम्ही रेडी व्हा ना, रेडी होतच नाही. हमारा घर खाली करो तुम हमारा घर नाही, तुम हमारे ब्लॉक में आए ना हमारा घर खाली करो नाही. तर मित्रांनो माणसं घरी येतात बाहेर पाटील बघा मित्रांनो इथे शूट होणार आहे, किती जबरदस्त आहे. बघा हे जे दादा आहेत ना यांचं मित्रांनो हे घर आहे आणि खरंच आपले मित्रच मित्रचे विठ्ठल भाऊजी असेल पाहुणेचे आपले सोयरे धायरे म्हणलं पाहायचं काम नाही आपल्याला. हे आपले भाऊ आहेत ना यूट्यूब फेसबुक हे दादा आहेत मित्रांनो गोंशीचे. यांनी आपल्याला हे घर दिलेलं आहे मित्रांनो शूट काढण्यासाठी.